छायाचित्र म्हणजे काय असतं? यू काइंड ऑफ क्रिएट अ स्टेटमेंट. म्हणजे लाईट असा आहे म्हणून मला फोटो आवडला. 3Dचं तसं नाही. 3D इज मोर ऑफ अ होलिस्टिक डॉक्युमेंटेशन. मुळात हा एक प्रोजेक्ट म्हणून कोणी सरकारनं सांगितलं तुम्हाला, एखाद्या खाजगी कंपनीनं अशा स्वरूपात काम करायचं आहे असं म्हणून तुमच्याकडे अप्रोच केलं म्हणून तुम्ही केलं? मग एवढं मॉडेलिंग उत्तम सुरू असताना, मॉडेलिंग फोटोग्राफी आणि तिच्यात पैसा कारण या क्षेत्रामध्ये असतो, त्यातला सगळा ग्लॅमर सोडून, पैसा सोडून आपण आर्ट स्टाईल ऑफ फोटोग्राफीमध्ये जावं, हा टप्पा कुठे आला? एलोराचं मॉन्युमेंट जर 7 वंडर्समध्ये आलं तर मराठवाड्याची इकॉनॉमी आग्र्याच्या इकॉनॉमी एवढी होईल. कारण दिल्ली टू आग्रा इज द सेम डिस्टन्स ॲज बॉम्बे टू औरंगाबाद. फक्त लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आणलं पाहिजे आणि कोणीतरी गव्हर्नमेंटमधल्या लोकांनी हे पिच केलं पाहिजे. आमच्याकडे एवढं ग्रेट आहे. आणि आता ताजमहलमध्ये कसं फोन पण घेऊन जाऊन आत जाऊन देत नाही, तिथे कशी शिस्त येते? इथे शिस्त नाही कारण इथे याला रेकग्नेशन नाही. एकदा या मॉन्युमेंटला रेकग्नेशन आलं, इथे पण शिस्त आहे. मुळात कला हे पॅशन आहे आणि ते पॅशन जपणं जोपर्यंत जमत नाही ना, तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जो आहे ना, तो उत्स्फूर्तपणे बाहेर पडत नाही. एका वेळेला कोविड नंतर कमर्शियल फोटोग्राफी करायची नाही असं मी ठरवलं की प्रत्यक्ष आहून प्रतिमा उत्कट. सध्या आपण ज्या स्वरूपाची चित्र बघतो, सगळे फोटोग्राफ्स बघतो, छायाचित्र बघतो, ही तशाच स्वरूपाची असतात. नमस्कार. मुळात छायाचित्र प्रत्येकाला आपल्याला आवडतं ना. सध्या तर DPची फॅशन आहे आणि DPवर आपण आहोत त्यापेक्षा आपण कसं सुंदर दिसू यासाठी प्रयत्न करण्याचा हे दिवस आहे. त्यासाठी म्हणून मराठीत एक उत्तम असं वाक्य आहे की प्रत्यक्ष आहून प्रतिमा उत्कट. सध्या आपण ज्या स्वरूपाची चित्र बघतो, सगळे फोटोग्राफ्स बघतो, छायाचित्र बघतो, ही तशाच स्वरूपाची असतात. आणि हा मुळात छायाचित्र म्हणजे काय असतं तर हे टिपलेलं छायाचित्र म्हणजे एक अनुभव असतो, एक आठवण असते आणि त्या आठवणी आपल्याला नेहमी उजळायला आवडत असतात. पण या आठवणी उजळत असताना त्या आठवणी योग्य छायेमध्ये, योग्य प्रकाशामध्ये नोंदवून ठेवणं तेही तितकंच गरजेचं आहे. आणि या स्वरूपामध्ये, आठवणी रूपामध्ये इतिहासही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे एक उत्तम असे जागतिक दर्जाचे छायाचित्रकार आपल्याबरोबर आहेत. नाव आहे निलेश काळे. नमस्ते सर. निलेशजी नमस्कार. मुळात निलेशजी, नुकतंच तुमचं एक प्रदर्शन झालं आणि त्या प्रदर्शनामध्ये जी आपण मागे सगळी छायाचित्र बघतोय येलोऱ्याची, जागतिक वारसा आहे हा. आणि हा जागतिक वारसा हा लोकांना 3D फॉर्ममध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही मोठ्या प्रमाणात केलं. मुळात येलोरा हा 3Dमध्ये असावा, त्याला स्कॅन करावा, याची जाणीव कुठे झाली किंवा त्यासाठीची प्रेरणा कुठे मिळाली? बेसिकली रिस्टोरेशनसाठी त्याची जाणीव झाली. म्हणजे प्रयत्न असा आहे की आता ह्याच्यात हत्तीच्या सोंडला तुटल्या आहेत तर ते 3D मॉडेल करायचं आणि ब्लेंडरमध्ये हत्तीच्या मूर्त्या चिटकवायच्या किंवा कोणाचे पाय तुटले असेल, कोणाचं नाक तुटलं असेल तर ते रिस्टोर करता यावं म्हणून 3D डॉक्युमेंटेशनसाठी बेसिकली प्रयत्न चालू झाला. पण मग या 3D डॉक्युमेंटेशनमधून तुम्ही मुळात हा एक प्रोजेक्ट म्हणून कोणी सरकारनं सांगितलं तुम्हाला, एखाद्या खाजगी कंपनीनं अशा स्वरूपात काम करायचं आहे असं म्हणून तुमच्याकडे अप्रोच केलं म्हणून तुम्ही केलं? नाही, मला एका वेळेला कोविड नंतर कमर्शियल फोटोग्राफी करायची नाही असं मी ठरवलं. बरं. आणि काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं. कारण कोविडच्या आधी आणि कोविड नंतर काही दिवस मी मेकअप हेअर करून पोर्टफोलिओज करणं वगैरे ते सगळं करत होतो. तर त्यावेळेला मी देगलूरकर सरांबरोबर पहिल्यांदा एलोराला गेलो आणि सरांच्याकडनं एलोराबद्दल माहिती ऐकली आणि ते कैलाश एका दगडात केलं आहे ती कल्पनाच असह्य झाली की एका दगडात हे असं एवढं शिल्प कसं कोणी करू शकतो. म्हणून मग त्याच्याची क्युरिओसिटी वाढली. मग सरांबरोबर जाऊन मेल्यानंतर मी एकदा गेलो तेव्हा मी फक्त स्टील फोटोग्राफी केली आणि स्टीलनी काय मन भरत नव्हतं. कारण स्टीलमध्ये आपण फक्त एकच मूर्ती बघतो. पण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या मूर्तीची पोझिशन अशी आहे कारण मागे शिवाय अशा टाईपचं सरांनी सांगितलं. म्हणून मग पॅनोरामिक करायचं ठरवलं. मग VR टूर केली एक फक्त कैलासची. मग देन आय डिसाइड टू एक्सपांड ऑन इट आणि पूर्ण एलोराची VR टूर करायचं ठरवलं. ते करत असताना एक अमेरिकन माणूस मला भेटला, आर्नो क्लिन त्याचं नाव. त्याची एक वेबसाईट फार छान आहे, eloracaves.org. द मॅक्झिमम डॉक्युमेंटेशन एलोराचं जे छान आहे त्यापैकी रेफरन्ससाठी ती वेबसाईट खूप चांगली आहे.
तर त्यांनी मला फोटोग्राफी त्यांनी काय केलेली दाखवली की नुसता हत्ती केला आहे किंवा फक्त एक मूर्ती केली आहे. आणि ती 3D मॉडेल बघताना एक वेगळीच मजा येते, कारण आपल्याला जे डोळ्याला दिसत नाही ते त्याच्यामध्ये बघता येतं, सगळ्या अँगल्सनी बघता येतं, खालनं वरनं सगळं. म्हटलं आपण पण ट्राय करूया, म्हणून मग मी फोटोग्राफी चालू केली. फोटोग्राफी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचे सगळ्या अँगलनी फोटो काढायचे ओके. आणि ते क्लाउडवरती अपलोड करायचे आणि ते सॉफ्टवेअर ते सगळे फोटो चिटकून त्याचं 3D करून देतो. मग सुरुवातीला नुसतेच एक एक मूर्त्यांचे प्रयत्न झाले, मग एका फसाडचे प्रयत्न झाले, मग फसाड आणि ही वॉल केली, असे चालू झाले. मग ते करता करता एक क्लाउड कम्पेअर नावाचं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या फाईल्स तुम्ही चिटकू शकता, असं चालू झालं. आणि मग कैलासचं पूर्ण मॉडेल बनवायचं ठरवलं. 14 महिने लागले मला ते बनवायला, कारण कैलास खूप कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे ते दिसतं एवढं सोपं नाही आहे. पण कैलासच्या बहुतेक मी जेवढे फोटो काढले असेल फोटोग्राफी करण्यासाठी, तेवढे आत्तापर्यंत कैलासचं डॉक्युमेंटेशन कोणीच केलं नसेल, कारण प्रत्येक स्कल्पचरचे विविध अँगलनी सगळे, म्हणजे इतके जास्त अँगल पॉलिकॅममध्ये एका मॉडेलसाठी 1000 फोटो काढता येतात. तर म्हणजे प्रत्येक वेळा 1000 काढायला लागतात अशातला भाग नाही, तरी पण खूप फोटो काढायला लागतात. तर तसं करत 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 मग सगळं चिटकवत पूर्ण कैलास तयार झालं. आता त्यात डिस्टन्सेस मेजर करता येतात, व्हॉल्युमेट्रिक मेजरमेंट्स करता येतात, त्याचे फायदे खूप आहेत. रिस्टोरेशनसाठी करता येतं, त्यातली VR टूर करता येते, त्याच्यातनं तुम्हाला 3D प्रिंट करता येईल, असे खूपच पद्धतीचे आहेत. म्हणून आता हा प्रोजेक्ट मोठा स्केलअप करून भारतातली 100 टेम्पल्स करता येतील का, असा एक प्रयत्न करायचा डोक्यात विचार चालू आहे. मुळात कैलास टेम्पल जर आपण म्हटलं, अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं आर्किटेक्चर आहे जगात, म्हणजे आश्चर्य असावं जगातलं, इतक्या स्वरूपाचं ते युनिक असं आर्किटेक्चर आहे. तर हे करत असताना तुम्हाला ASI आर्किओलॉजी डिपार्टमेंट किंवा याच्या परवानगी किंवा तिथे अडचणी नाही आल्या, कारण अशा कामांमध्ये साधारण सर्वजण म्हणतात अहो अडचणी खूप येतात, ते काय काम नाही करू देतात. त्यांची ASIच्या काय काय गाईडलाईन्स आहेत की तुम्ही ट्रायपॉड वापरू नका, लाईट्स वापरू नका, किंवा म्हणजे पण त्या अजंठाच्या मॉन्युमेंटसाठी ते जास्त काळजी घेतात, कारण तिथे पेंटिंग्स आहेत. इथे लाईट घेऊन सगळे गाईड्स फिरत असतात, त्यामुळे लाईट चालतो. फक्त ट्रायपॉड वापरायचा नाही मोठा, दॅट वॉज अ मेन कन्स्ट्रेंट. तेवढं जर नाही वापरलं तर नोबडी माइंड्स यू गोईंग देअर अँड वर्किंग. आणि मॅक्झिमम काम माझं सगळं बघितलं तुम्ही एक्झिबिशनमध्ये होतं ते सकाळच्या वेळेचं आहे की जेव्हा लोकं नाही आहेत. मग एकदा लोकं आली आणि म्हणजे जत्रा चालू आली की मग त्या फोटोला मजा येत नाही. त्यामुळे मला तसा ASIनी तसं कधी ऑब्जेक्ट केलं नाही. आणि मी ओळखतो ASIमधल्या खूपशा लोकांना, त्यांना आवडतं माझं काम. अजंठाचं केलं तेव्हा प्रॉपर परमिशन्स घेऊन केलं होतं, कारण अजंठा केव्जमधल्या पेंटिंगसाठी ट्रायपॉड लागतात, तर ट्रायपॉड वापरून केलं होतं. ते सगळं काम ASIला द्यायला लागतं, तुम्ही जे शूट करता ते दिलेलं आहे, ते पण त्यांना आवडलेलं आहे. तर तसा ASIचा प्रॉब्लेम आला नाही. फक्त ड्रोन्स वगैरे वापरायचे ठरवलं आहे तर ASIच्या परमिशन्स लागतील. अगदी. पण मग हे 3D करत असताना तुम्ही 3D मध्ये सगळं मॅपिंग केलं, प्रत्येक जवळजवळ वास्तू मूर्ती ही त्या 3D मध्ये बघायला मिळते. त्या 3Dचा वापर कसा होऊ शकतो, म्हणजे हे केल्यानंतर उद्या मला जर आंतरराष्ट्रीय पर्यटक आहे, म्हणजे आता अनेकदा असं होतं की 70 इथल्या माणसाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही, पण त्याला प्रत्यक्ष नजरेनं बघितल्याचा फील द्यायचा आहे, तर ते तुम्ही देऊ शकाल का? येस, VR टूर, व्हर्च्युअल रियालिटी टूर जे म्हणतात तो प्रकार करता येतो. 3Dचे बाकीचे ॲडव्हान्टेजेस म्हटलं त्याप्रमाणे रिस्टोरेशनसाठी काही तुटलं किंवा खराब झालं तर ते परत तसं बनवायचं, त्याच्यासाठी 3D प्रिंटिंग करता येतं, त्याच्यावरनं सगळे मेजरमेंट्स घेता येतात. म्हणजे 3Dचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत. म्हणजे जर वॉर किंवा अशाच्यात जर काही पार्ट उद्ध्वस्त झाला तो तसा क्रिएट करायचा आहे तर 2Dनी तो रेफरन्स नाही आहे. 3Dनी ती फाईल तुम्ही स्ट्रेट दगडामध्ये पण प्रिंट करू शकता. आता दगड कोरण्यासाठी पण रोबोट्स आहेत, मशीन्स आहेत की जी त्याला फाईल लागते, ती फाईल दिली की तो तसं बरोबर असंच बनवून देईल. तर म्हणून 3D डॉक्युमेंटेशन खरं महत्त्वाचं आहे. अगदी. पण मग या प्रोसेसमध्ये आपण फोटोग्राफीत आलो, फोटोग्राफीतून आपण मग वेगवेगळ्या फोटोग्राफ्स एकत्र करून त्याचा 3D फील आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये VR चेक केलं आणि मग अगदी 3D स्कॅनिंगपर्यंत आलं. तर हे जे मीडियम चेंज होत जातात त्यात तुम्हाला असं वाटलं का की आपली फोटोग्राफी मागे पडते म्हणून? इंटरेस्टिंग. हे फोटोग्राफी मागे पडत नाही, कारण फोटोग्राफी हा तुमचा एका पर्टिक्युलर पॉईंटवरनं तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे मी तुमच्यापासून किती डिस्टन्सवरती बसलो आहे, दॅट डिसाइड्स द व्हॅनिशिंग पॉईंट. आणि तुम्हाला किती झूम आउट केलं आहे किंवा झूम इन केलं आहे, दॅट इज द इमेज. तर फोटोग्राफी करताना यू काइंड ऑफ क्रिएट अ स्टेटमेंट.
म्हणजे लाईट असा आहे म्हणून मला फोटो आवडला. 3Dचं तसं नाही. 3D इज मोर ऑफ अ होलिस्टिक डॉक्युमेंटेशन. म्हणजे 3Dमध्ये आय एम नॉट क्रिएटिंग अ स्टेटमेंट, आय एम क्रिएटिंग व्हॉट दॅट थिंग इज. फोटोमध्ये फोटो करताना तुम्ही यू क्रिएट अ स्टेटमेंट की तिथे मला तो माणूस आवडला म्हणून मी तो फोटो काढला, किंवा त्या स्कल्पचरच्याकडनं असं होऊन जात होतं आणि त्याची शॅडो अजून कुठेतरी पकडत होती, किंवा इथे एक स्कल्पचर आहे इथे एक स्कल्पचर आहे त्याच्यामुळे त्या अँगलने मी फोटो काढला. तर फोटोग्राफीची मजा वेगळी आहे. फोटोग्राफी इज लाईक यू आर क्रिएटिंग अ स्टेटमेंट आणि 3D इज यू आर डॉक्युमेंटिंग द थिंग. तर दोन्ही गोष्टी तशा एकत्र नाही मिक्स करतायत. दोघांसाठी बॅकग्राऊंड फोटोग्राफीची लागते, कारण यू हॅव टू अंडरस्टँड द व्हॅनिशिंग पॉईंट्स की तुम्ही किती डिस्टन्सने स्कॅन केलं पाहिजे ते. पण फोटोग्राफीची जागा 3D घेऊ शकत नाही आणि 3Dची जागा फोटोग्राफी घेऊ शकत नाही. पण रिस्टोरेशनसाठी 3D करणं इज द ओनली की. अगदी. मुख्यतः जे काम सरकारनं करायला हवं ते एखादी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर करते आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, त्यांचं कौतुक करावं तर निश्चितच कौतुक करायला हवं, पण या निमित्तानं सरकारवर टीका करावी अशीही वेळ आहे. कारण हे मुळात अशा स्वरूपाचं काम कोणी केलं पाहिजे तर सरकारनं करायला हवं, कारण हे जतन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपली व्यक्तिगत पातळीवर आहे, पण सरकार म्हणून यंत्रणा जे काम करू शकते ते मे बी निलेश काळे एकटे करू शकणार नाही. त्यांना खरा हातभार देण्याची गरज आहे सरकारच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून. हे करत असताना म्हणजे ठीक आहे, एलोरा झाला, आता तुम्ही 100 मंदिरांचा एक प्रोजेक्ट हाती घेऊन करण्याचा प्रयत्न करताय, पण या अगोदर तुम्ही अगदी फॅशन फोटोग्राफी केली आहे. हो, अगदी मॉडेल्स म्हणजे मी तुमचा फोटो बघितले, तुम्ही माधुरी दीक्षित बरोबर बऱ्यापैकी काम केलं आहे, तुम्ही ऐश्वर्या राय बरोबर काम केलं आहे. म्हणजे ऐश्वर्या ज्या वेळेला ऐश्वर्या व्हायची होती तेव्हापासून तुम्ही ऐश्वर्याबरोबर काम केलं आहे. तर मग एवढं मॉडेलिंग उत्तम सुरू असताना, मॉडेलिंग फोटोग्राफी आणि तिच्यात पैसा कारण या क्षेत्रामध्ये असतो, त्यातला सगळा ग्लॅमर सोडून पैसा सोडून आपण आर्ट स्टाईल ऑफ फोटोग्राफीमध्ये जावं, हा टप्पा कुठे आला? खरं तर कसं होतं की कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी करताना सुरुवातीला खूप गंमत येते, कारण तुम्हाला त्यातली टेक्निक्स माहीत नसतात. म्हणजे मी जेव्हा IDCमध्ये IITमध्ये शिकत होतो तेव्हा मी फुलपाखरांचे फोटो काढायचो. तर फुलपाखरांचे फोटो काढताना आपण बटरफ्लाईज ब्रीड केली तर त्यांचे फोटो छान येतात. हे लक्षात आल्यानंतर मी फुलपाखरं ब्रीड करायला लागलो. पण 74 स्पीसीजेस IITमध्ये मी डॉक्युमेंट केल्या आहेत. त्या केल्यानंतर एक लक्षात आलं हे सगळं मोनोटोनस काम आहे. मग ते किडे पकडून आणायचे, त्याचे कोश बनवायचे, त्यातला फुलपाखरं झालं की त्याचे फोटो काढायचे. मग ते मोनोटोनस झालं की तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात माझ्या मते फेजेस असतात. म्हणजे आधी तो हा करत होता, मग तो हा करत होता, मग तो हा करत होता. माझ्या आयुष्यात पण तसंच झालं. सेलिब्रिटीज लोकांचे फोटो काढणं सगळ्यात सोपं असतं. म्हणजे सलमान खानचा मी नुसता मागणं जरी फोटो काढला तरी लोकांना तो आवडतो, कारण दे रिलेट टू सलमान खान, राईट. मग तसं झालं की हळूहळू त्याच्यातलं कौतुक संपलं. मी इंडियन म्युझिशियन्सबरोबर काम केलं आहे, मी डान्सर्सबरोबर काम केलं आहे, मी वाईल्ड लाईफ केलं आहे, मी नेचर केलं आहे, मी बॉडी फॉर्म्स केले आहेत. माझं काम खूप विखरलं गेलेलं आहे. म्हणजे मी कधीच कुठल्या एका क्लिशेमध्ये अडकलो नाही की म्हणजे मला पण अजून मला माहीत नाही 2 वर्षांनी मी कुठे असेन. मग एकदा हे 3Dचं झालं, मग त्यानंतर एकदा मग त्यात पण मोनोटोनस यायला लागतं की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही असं केलं की मग चॅलेंज जातो, मग काहीतरी वेगळं पाहिजे असतं. असं करत 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 म्हणून आय हॅव मूव्ह फ्रॉम वन फील्ड ऑफ फोटोग्राफी टू अदर फील्ड ऑफ फोटोग्राफी. तुम्हाला बॉडी पार्टसाठी म्हणून ज्या स्वरूपाचं तुम्ही काम केलं बॉडी पार्टवर, ह्युमन बॉडी पार्ट्सवर मुख्यतः काम झालं, त्याला राष्ट्रीय पातळीवरचं रेकग्निशन पण मिळालं, तुम्हाला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालं. तर तो क्षण कसा आला? म्हणजे त्यासाठीचं रेकग्निशनपर्यंत पोहोचताना कुठे रेकग्निशन आणि कोणाच्या माध्यमातून हे रेकग्निशन सहजतेनं तुमच्यापर्यंत पोहोचलं? स्टोरी खूप गमतीदार आहे. मला अमेरिकेमध्ये रॉचेस्टरमध्ये मास्टर ऑफ फाईन आर्ट्स करायचं होतं. माझ्याकडे मास्टर ऑफ डिझाईन आहे, माझ्याकडे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे. तर तेव्हा तिथल्या एका प्रोफेसरचं मला पत्र आलं जेव्हा माझा पहिला पोर्टफोलिओ सबमिट केला तेव्हा, की फॅशन काम पाठवू नकोस, कारण फॅशन तू फिल्म स्टार्सबरोबर करतोयस आणि त्यांना डिझायनरचा सपोर्ट असतो, मेकअपचा सपोर्ट असतो, त्यामुळे त्यात तुझं कॉन्ट्रीब्युशन कमी असतं. तर वाय डोंट यू टेक वन ह्युमन बॉडी अँड अ सेट ऑफ लाईट्स आणि शो मी बॉडी कॅन डू. तिथून तो बॉडी फॉर्मचा प्रवास चालू झाला की जस्ट ह्युमन बॉडी, प्रॉप्स नाहीत, कपडे नाहीत, त्यामुळे प्रॉप्स नाहीत, काही नाही, त्यात मला डोकं दाखवायचं नव्हतं. सो हाऊ यू क्रिएट जस्ट अ बॉडी फॉर्म. आणि तिथून ते चालू झालं आणि मला 96मध्ये ललित कलाचा वन्स इन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. मग त्याच्यानंतर तर काय घरी काय प्रॉब्लेम नव्हता की हा न्यूड्स करतोय वगैरे.
तर ते मी काम केलं. मग सिडनीमध्ये होतो तेव्हा पण मी 3-1 वर्ष जेव्हा फोटोग्राफी करायचो मॉडेल्सबरोबर तिथे, तेव्हा त्यांच्याबरोबर बॉडी फॉर्म्स शूट केलेत. तर बॉडी फॉर्म्समध्ये पण सॅच्युरेशन येतं. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये एक मास्टरी आली की सॅच्युरेशन येतं. मग सॅच्युरेशन आलं की काहीतरी वेगळं पाहिजे, असं ते चेंज होत गेलं. पण बॉडी फॉर्म्समधली काय मजा होती? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला केलीत, आता या शिल्पांमधली एक औरच अशी मजा आहे. यातली डेप्थ आहे, यातल्या रचना आहे, याचं ॲनाटॉमी आहे, आणि त्या अगोदर तुम्ही बॉडी फॉर्म्स केलेत. तर बॉडी फॉर्म्समध्ये ज्या ॲनाटॉमीवर काम करायला होतं आणि त्यातून दरवेळेला एक वेगळा संदर्भ लागत जातो शरीराच्या मांडणीचा, तर त्या मांडीतून तुम्हाला मिळालेला संदर्भ कोणता होता? मला बॉडी फॉर्म्सबद्दल काय आवडतं तर दिज आर द ह्युमन पॉसिबिलिटीज, की ह्युमन बॉडीमधनं या पॉसिबिलिटीज होऊ शकतात आणि ते एक्सप्लोअर करण्यात मजा आहे. की ह्युमन फॉर्म असा पण दिसू शकतो किंवा तसा पण दिसू शकतो. मी डोकं कुठे वापरत नाही, मी चेहरा कुठे वापरत नाही. सगळे ब्लॅक अँड व्हाईट आहेत माझे बॉडी फॉर्म्स. त्यामुळे तो गोरा माणूस आहे, देशी माणूस आहे ते कळत नाही. कुठलेही बॉडी पार्ट्स असे दिसतील असे नसतात. त्यामुळे तो खूप ह्याच्यात मेल आहे का फिमेल आहे ते पण कळत नाही. तर दॅट इज टू इग्नाइट क्युरिओसिटी. म्हणजे माझ्या एक्झिबिशन्सला लोक येतात, ते विचारतात अरे हा कसा काढला आहे, आणि मला त्याची खूप गंमत वाटते की लोक विचारतात हा कसा काढला आहे, कारण आपल्यात प्रत्येकजण आपण बॉडीमध्ये आहोत. तर तुम्हाला कळलं पाहिजे हा कसा काढला आहे. आणि म्हणजे हा एक फॉर्म असा आहे की विच इज लाईक अ झिपर पॅटर्न. तर लोकांना ते बघितल्यानंतर पटकन त्यांना ते पण करता येत नाही की हे इज लाईक अ झिपर पॅटर्न. तर म्हणजे बॉडी फॉर्म्स, बॉडी लाईन्स, बॉडी स्पेसेस, कम्प्लीट बॉडी फॉर्म्स. बॉडी फॉर्मचं कामसुद्धा एक 7 प्रकारामध्ये डिवाईड केलं आहे. म्हणजे एखादी कल्पना कॉन्सेप्च्युअलाइज केल्यानंतर मग ती डिसाईड करायची की ती कशी ट्रीट करायची. म्हणजे फक्त त्यातनं स्पेस काढायचा का लाईन काढायची का कम्प्लीट बॉडी फॉर्म करायचा, अशा टाईपचं ते बॉडी फॉर्म एक होत गेलं. क्या बात. मग या सगळ्या टप्प्यावर आता बॉडी फॉर्म झाले, तुम्ही म्हणजे अगदी मानवी शरीरापासून दगडापर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रवासात तुम्ही तुमची फोटोग्राफी जी आहे ती वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे झाडं, फुलं, पानं इथपासून तर प्राणी, माणसाचं अगदी बेअर न्यूड शरीर, ते अगदी शिल्पापर्यंतचा हा प्रवास झाला. याच्या पुढचा टप्पा कोणता? माहीत नाही खरं तर. मला 100 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त देवळं जितकी डॉक्युमेंट करता येतील तेवढी करायला पाहिजेत. कारण लोकांना मध्ये जर अवेअरनेस आणता आला तर या मॉन्युमेंटचं काहीतरी चांगलं होईल. म्हणजे कैलास तर खरं वन ऑफ द 7 वंडर्समध्ये असलं पाहिजे इतकं ग्रेट शिल्प आहे. मोनोलिथिक आहे. या साईडचं मोनोलिथिक जगात काहीही नाही, आणि ह्याच्यानंतर केव्स क्रिएट झाल्या नाहीत एलोरानंतर. त्यामुळे दिस इज द लास्ट टप्पा की ज्याच्यात ह्युमन सिव्हिलायझेशन अचीव्ह लाईक दिस काइंड ऑफ अ थिंग. हे जर मॉन्युमेंट जर एलोराचं मॉन्युमेंट जर 7 वंडर्समध्ये आलं तर मराठवाड्याची इकॉनॉमी आग्र्याच्या इकॉनॉमी एवढी होईल. कारण दिल्ली टू आग्रा इज द सेम डिस्टन्स ॲज बॉम्बे टू औरंगाबाद. फक्त लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आणलं पाहिजे, आणि कोणीतरी गव्हर्नमेंटमधल्या लोकांनी हे पिच केलं पाहिजे की आमच्याकडे एवढं ग्रेट आहे. आणि आता ताजमहलमध्ये कसं फोन पण घेऊन आत जाऊन देत नाही, तिथे कशी शिस्त येते. इथे शिस्त नाही आहे कारण इथे याला रेकग्नेशन नाही. एकदा या मॉन्युमेंटला रेकग्नेशन आलं इथे पण शिस्त येईल. उद्या जर इथे जर कोणीतरी आत जाऊन घातपात करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो करू शकतो, कारण सिक्युरिटी इतकी डेली आहे. अजंठामध्ये कशी सिक्युरिटी आहे तशी पण एलोराला नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. दिस इज, हे आपलं आहे बेसिकली, आणि आपल्यालाच त्याच्याबद्दल प्राईड वाटत नाही तोपर्यंत काय गंमत नाही खरं. म्हणजे तर पुढे काय, मुळात भारतीयांचा सगळ्यात मोठा जर कमकुवत दुवा कोणता बघितला तर आपल्याला आपल्या इतिहासाचं जतन करता येत नाही, आणि जतन करत असताना त्याबद्दलची जी एक आस्था असायला हवी आणि त्याबद्दलचा एक स्वाभिमान असायला हवा, तो स्वाभिमान दाखवण्यात सांगण्यात आपण कमी पडतो असं सातत्यानं वाटतं. आणि जगात फिरल्यावर ते जास्त जाणवतं की अरे आपण आपल्याला सांगायला कमी पडतोय, आपल्याकडे जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलेलं नाही. या सगळ्या प्रवासात म्हणजे तुम्ही आत्ता मागणी करताय 7 वंडर झालं पाहिजे, तर 7 वंडर म्हणजे अनेक अशा इमारती आहेत, अशा वास्तू आहेत की ज्या आपल्याला युनेस्को साईट्स म्हणून ज्याला मान्यता मिळालेली. म्हणजे ही साईट पण युनेस्को साईट आहे. युनेस्को साईट असून पण त्याचं जतन करण्यामध्ये ज्या स्वरूपाचं काम आपण करणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही, आणि अनेकदा मग भग्नता येत जाते अशा वास्तूंना. तर कुठे कमी पडतोय असं वाटतं तुम्हाला? माझ्या मते आज जाणाऱ्या लोकांना जर तुम्ही सांगूच शकला नाहीत की आज जाऊन तुम्ही काय बघणार आहात आणि ते का ग्रेट आहे, तर लोकांचा आत बघतानाचा ॲप्रोचच चुकीचा असतो. म्हणजे जर मी के मोहम्मद सरांशी बोललो होतो आणि ते म्हणाले की
आत जाताना एक मोठा एक हॉल पाहिजे. त्या हॉलमध्ये 3D तुझं केलंयस तसं फिरलं पाहिजे. लोक डोकं भरून आत गेली पाहिजेत की अरे आपण आता हे बघणार आहोत. आणि असं तुम्ही आत गेल्यानंतर माणूस जितक्या नम्रतेने ते बघतो किंवा जितका आपुलकीने किंवा जितक्या प्रेमाने तो बघतो, त्याच्याऐवजी आपलं नुसतं तिकीट काढा आणि बागेमध्ये जाता तसं तुम्ही 35 रुपयाचं तिकीट 40 रुपयाचं तिकीट काढून आत जाता. मग लोकांचा ॲप्रोचच वेगळा असतो. तर या मॉन्युमेंटबद्दल हाईप करणं किंवा ह्याचा ग्रेटनेस काय हे लोकांना कळवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एलोरा युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्समध्ये आहे, पण याला जर वरच्या लेवलला जर अपलिफ्ट केलं मार्केटिंगसाठी, तर आत जाणाऱ्या लोकांचा पण अप्रोच चेंज होईल. तिथे परदेशामध्ये म्युझियम्समध्ये कसं तुम्ही एका ठिकाणी जाता तिथे हेडफोन्स असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतील. ह्या करायला पाहिजेत, कारण लोक तिथे चढतात. मी लोकांना आय हॅव सीन पीपल मिसबिहेविंग इन द मॉन्युमेंट, म्हणजे थुंकणं कुठेतरी किंवा हा जो प्रकार आहे हा नाही झाला पाहिजे. आणि आपणच आपल्या लहान मुलं त्या हातीच्या सोंडेला जे वरती चढतात, एक दिवशी सगळं खाली येईल ते. म्हणजे नाही, अनेक ठिकाणी म्हणजे हे अनास्था आहे हे तर निश्चितच आहे. पण आता आहे ना तुमच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण व्हायला सुरुवात झाली. मुळात हे सगळं करत असताना तुम्ही इंजिनियर आहात. COAP सारख्या अत्यंत म्हणजे जागतिक दर्जाच्या महाविद्यालयामधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर आपण फोटोग्राफर व्हावं. म्हणजे तुम्ही रॅन्चोची फिल्म बघितली होती, त्यातला तो मला फोटोग्राफर आठवतो की आईवडील त्याला इंजिनियर हो सांगत असताना त्याला फोटोग्राफर व्हायचं असतं. त्यातला तुमच्यातला तो फोटोग्राफर मला जाणवतोय. मुळात हे केल्यानंतर घरच्यांनी कधी असं नाही म्हटलं अरे तुला काय इंजिनियर असाच केला का, काय फोटोग्राफी करतो म्हणून? नाही झालं तसं, कारण मी IDC मध्ये गेलो, तिथे फोटोग्राफी आमचा सब्जेक्ट होता, त्यामुळे माझ्या हातात पहिला कॅमेरा आला. आणि IDCचे माझे मास्टर्स डिग्रीचा डिफेन्सच्या आधी माझं पहिलं एक्झिबिशन NCPमध्ये झालं, विच वॉज कॉल्ड फ्लटरबाय. दॅट वॉज अ एक्झिबिशन ऑन बटरफ्लाईज. मी जे IIT डॉक्युमेंट केली ती. आमच्याकडे IDC मध्ये एक प्रोजेक्ट असतो रिडिझायनिंगचा, त्यासाठी मी इंडियन बटरफ्लायचं आयझॅक केमकरांचं पुस्तक घेतलं होतं आणि त्याच्यासाठी मला फोटो मिळत नव्हते म्हणून मी फोटो काढायला लागलो. तर माझा फोटोग्राफीचा बिल्डअप छान झाला IDC मध्ये थ्रू आउट. माझा पोर्टफोलिओ तगडा होता. समर ट्रेनिंगमध्ये ऐश्वर्या वगैरे, सचिन तेंडुलकर त्यांचे फोटो माझ्याकडे होते. त्यामुळे मला घरनं कधी तसं प्रेशर आलं नाही की तू इंजिनिअरिंग सोडून फोटोग्राफी का करतो. आणि आय एम ब्लेस्ड इन दॅट वे की माझी सुरुवात खूपच छान झाली फोटोग्राफीमधली. ॲडव्हर्टायझिंगची कामं मिळायला लागली. 99मध्ये मग मी ऑस्ट्रेलियाला गेलो. तिथे जरा थोडंसं गडबड झाली, कारण तिथे मग मी वेडिंग्सपासून सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग सगळ्याला, कारण तो ऑस्ट्रेलियाचा तो वेडिंग्स आणि त्या कमर्शियलचा कंटाळा म्हणून मी 13-14 साली परत आलो परत. पण मग या कमर्शियल्स केल्यानंतर एका टप्प्यानंतर, कारण कोणताही कलाकार कमर्शियल कामाकडे का वळतो, तर आर्ट वर्क्स जे असतात त्याला तितकी मागणी नसते किंवा त्याला राजाश्रय जो मिळणं अपेक्षित असतो तो मिळत नाही. आणि मग त्यासाठी म्हणून उदरभरणासाठी अनेक कलाकार हे फक्त कमर्शियल काम करण्याचा प्रयत्न करतात. तर हा टप्पा कुठे येतो ज्याला वाटतं की नाही आता बस झालं आहे, आता कमर्शियल नाही करायचं. तर तुमच्यातला तो जो म्हणजे कलाकार हा उत्स्फूर्ततेनं बाहेर पडतो आणि बंड करतो आणि म्हणतो नाही मला कलाच करायची, असा टप्पा का आला आणि कुठे आला? नाही, आत्ता पण मला कमर्शियल काम मिळालं, मला आवडेल असं तर मी करणार नाही असं नाहीच म्हणत. म्हणजे मी आर्किटेक्ट लोकांसाठी जॉब्स करतो की ज्यांना माझी विजन पटते, मला त्यांचे व्ह्यूज पटतात आणि आम्ही करतो. पण नुसतंच पैशासाठी म्हणून कमर्शियल काम करायची गरज नाही. एकतर माय हॅबिट्स आर सिम्पल, माय एक्सपेक्टेशन्स आर नॉट व्हेरी हाय, तर जमून जातं. पण कमर्शियल नुसतं असं करत राहायचं की ज्यांनी तुमच्या आर्टच्या पोर्टफोलिओमध्ये ॲडिशन होत नाही असं काम करायचं नाही, असा मी जाणीवपूर्वक डिसिजन घेतला. म्हणजे कोणाचेही पोर्टफोलिओज करायचे, त्यांनी काहीही फरक पडत नाही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲज अन आर्टिस्ट. तर अशी कामं नाही करायची. एलोरावरती मी जन्मभर जरी काम करत राहिलं तर मॉन्युमेंट इतकं भारी आहे की ते प्रत्येक काढलेल्या फोटोला कधीतरी त्याची व्हॅल्यू येणार आहे. तर असं ते झालं. म्हणजे मी कमर्शियलला नाही म्हणत नाही, पण आपलं नुसतंच कमर्शियल करत राहायचं काहीतरी त्याला अर्थ नाही. म्हणजे सिडनीमधून मी जेव्हा परत आलो तेव्हा माझ्या डोक्यात तोच विचार होता की मी आता सिडनीमध्ये जवळजवळ 300 वेडिंग्स केली माझ्यासाठी आणि काही बाकीच्या लोकांसाठी. त्याचा माझ्या निलेश काय जण आर्टिस्ट त्याच्यामध्ये ते कुठली चित्र बसतात, कुठलीच बसत नाहीत. कारण तुझं कोणाचं तरी लग्न, आता तो माणूस जर मोठा झाला तर ठीक आहे, पण असे कोणीच होत नाही ना. तर म्हणून मग कमर्शियल नाही. आणि असं काम करायचं की जे आपल्या आर्ट पोर्टफोलिओमध्ये ॲड होत जाईल,
असं करायचं असा एक विचार आला आणि तो जमतोय सध्या तरी. म्हणजे मुळात कला हे पॅशन आहे आणि ते पॅशन जपणं जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जो आहे ना तो उत्स्फूर्तपणे बाहेर पडत नाही. आणि निलेश काळेंना भेटल्यानंतर त्यांच्यातला कलाकार हा सातत्यानं हा दरवेळेला नवी उंची गाठण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. जे अस्तित्व तयार होतं ते अस्तित्व तोडण्याचा तो प्रयत्न करतो आणि नव्यानं स्वतःची वेगळी ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो. मूळ कलाकार हाच असतो जो सातत्यानं स्वतःची ओळख ही वेगळ्या पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला वेगळ्या पद्धतीनं शोधतो. मुळात हे अध्यात्म आहे स्वतःला शोधण्याचं. आणि मला वाटतं तोच आध्यात्मिक भाव जो आहे तो फोटोग्राफीतून निलेश काळेंच्या येत राहतोय. तुम्हाला पुढच्या कामासाठी म्हणून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि सर. भविष्यामध्ये हा जो ऐतिहासिक असा ठेवा आहे तो जगापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचेल अशी ही अपेक्षा करतो आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.